माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप. सरकार खूप मोठं षडयंत्र रचणार आहे याची खात्रीलायक माहिती. जरांगेंची मराठा समन्वयकांचं नाव न घेता गंभीर टीका. आरक्षण मिळाल्यानंतर डोंगरात किंवा हिमालयात जाणार, जरांगेंचं वक्तव्य. जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, राज्य पातळीवर प्रयत्न सुरू, एका मंत्र्यांची एबीपी माझाला माहिती. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका. 22 जानेवारीला सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर आजपासून सुनावणीला सुरुवात. लवकरच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून फेरसाक्ष होणार. अजित पवार गटाकडून आज विधान परिषदेकडून बजावण्यात आलेल्या नोटीसला उत्तर सादर करण्यात येणार. अजित पवार विधिमंडळात उत्तर सादर करणार. आमची घालमेल नाही, आमची बाजू योग्य, पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आमदार अपात्रता सुनावणीवर प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद. 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिल्यानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेला कायदेबंडीतही उपस्थित राहणार. पंतप्रधान मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, जनतेच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत. मात्र आज आम्ही पत्रकार परिषद घेणार. मोदींनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी, राऊतांचं मोदींना आव्हान. ज्यांचं आंदोलनात काही कॉन्ट्रीब्युशन नाही ते असा आरोप करून स्वतःचं हसं करून घेतात आणि कोट्यवधी हिंदूंचा अपमान करतात. मूर्खांना उत्तर देत नाही. उबाठानं हिंदूंचा अपमान करणं सोडून द्यावं, फडणवीस यांची राऊतांवर टीका. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर निकालाची चिरफाड करण्याची नवीन पद्धत. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर मुनगंटीवार यांची टीका. निकालानंतर दाद न मागता कायद्याचा अवमान होईल असं भाष्य करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, मुनगंटीवारांचा आरोप. संजय राऊत यांच्याकडून आणखी काय अपेक्षा? शिवसेनेचं 75% दुकान एकनाथ शिंदे यांनी बंद केलं. उरलेलं दुकान संजय राऊत बंद करतायत, मुनगंटीवारांची राऊतांवर टीका. ठाकरे गटाच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र केलं नाही, याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात याचिका केली आहे. उरलेला जनाधार टिकवण्यासाठी उबाठा आज पत्रकार परिषद घेत आहे. दीपक केसरकर यांची ठाकरेंवर टीका. पैशानं कोणीही विकलं जात नाही, अगोदर लक्ष दिलं नाही आणि नेते सोडून गेले की पैशाचे आरोप करायचे. आम्ही त्यांच्यासारखं महागड्या गाड्यातून फिरत नाही, केसरकरांची राऊतांवर टीका. मवियाचं जागा वाटप अंतिम टप्प्यात. 4 ते 5 लोकसभा जागेचा विषय शिल्लक आहे. मात्र पुढच्या आठवड्यात जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती. मुंबईतील मुंबादेवी मंदिर परिसरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून स्वच्छता. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचीही उपस्थिती. श्रद्धास्थानं स्वच्छ ठेवण्याच्या मोदींच्या आवाहनानंतर मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या मुंबादेवीच्या मंदिरात प्रतिकात्मक स्वच्छता केली. वेगळा आनंद आणि अनुभूती मिळाली. मुंबादेवी मंदिर परिसरात स्वच्छता केल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. मुंबईच्या ओशिवरा परिसरातील जय हनुमान शिवमंदिरात भाजप आमदार नितेश राणे आणि संजय पांडे यांच्या उपस्थितीत स्वच्छता. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. अमरावतीचं आराध्य दैवत असलेली मा अंबादेवी मंदिरात भाजप नेत्यांकडून स्वच्छता. भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन मंदिर परिसर केला स्वच्छ. मुंबई विमानतळ नामकरणाला 20 वर्ष पूर्ण. विमानतळाचं छत्रपती शिवाजी महाराज नामकरण झालं, तर आज ठाकरे गटाकडून कार्यक्रमाचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळाचं मविया सरकारकडून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामकरण. मात्र केंद्र सरकारकडून 4 वर्षांनंतरही मंजुरी नाही, त्यामुळे ती मंजुरी द्यावी. आदित्य ठाकरेंची केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मागणी. मोदींच्या सोलापूर दौऱ्याच्या नियोजनासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील 3 दिवस सोलापुरात मुक्कामी असणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 17 जानेवारी रोजी कार्यकर्त्यांची बैठक घेणार. फडणवीस यांची अक्कलकोटमध्ये सभा घेण्याचं नियोजन. सोलापूरच्या कुंभारीमधील पंतप्रधान मोदींच्या सभेची जय्यत तयारी. सभास्थळी 1 लाख लोकांच्या बैठकीची व्यवस्था. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 19 जानेवारीला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. सांगोला आणि मंगळवेढा इथे शरद पवारांचे कार्यक्रम. याच दिवशी मोदीही सोलापूर दौऱ्यावर असल्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. शरद पवार आज निपाणी दौऱ्यावर. निपाणीत पवारांच्या उपस्थितीत कृतज्ञता मेळावा. शरद पवारांकडून चिकोडी मतदारसंघावर लक्ष केंद्रित. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या भारत इथे दुष्काळ परिषदेचं आयोजन. राजू शेट्टी राहणार उपस्थित. या परिषदेमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावाबरोबरच मराठा आरक्षणाची मागणी केली जाणार.
कांदा निर्यात बंदी करणाऱ्यांना आता मतदान बंदी. प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांकडून बॅनरबाजी. देवळा तालुक्यातील विठेवाडी गावातील चौफुलीवर लावण्यात आला बॅनर. चांदवड व देवळा तालुक्यातील अनेक गावातही असे फलक. 18 जानेवारीपर्यंत शेतकरी हिताचे निर्णय घ्या, अन्यथा मुंबई दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखू. रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा. नेत्यांना गावबंदी करण्याचाही शेतकरी आणि निराधार महिला मोर्चात तुपकरांचा इशारा. खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या कुटुंबियांची भेट. सुप्रिया सुळे नागपूरच्या खासगी दौऱ्यावर. मनसेच्या बॅनरवर प्रभू रामचंद्रांचं चित्र. दहिसर विधानसभेत कारसेवकांच्या स्वप्नपूर्तीचे बॅनर. मनसे चित्रपट कर्मचारी सेना चिटणीस किरण नकाशे यांच्यातर्फे लावण्यात आला बॅनर. अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त नागपूरमध्ये हर्षोल्लासाचं वातावरण. नागपूरच्या रामदासपेठ भागात काढली रामकलश यात्रा. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ट्रस्टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम. दिला स्वच्छतेचा संदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये पतंगबाजीमध्ये 50 पेक्षा अधिक जण जखमी. यात 9 महिन्याच्या मुलीचाही समावेश. 4 जण गंभीर जखमी. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 19 लोकांवर कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.